नमस्कार. मी सातारा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील लोखंडे. अ, विडणी ग्रामपंचायत संदर्भामध्ये आमचे सहकारी मित्र अनिकेत किसन नाळे यांनी आणि फलटण तालुका अध्यक्ष या नात्याने विडणी ग्रामपंचायतमध्ये काही माहिती अधिकारचे अर्ज केले होते. तर त्या अर्जामध्ये एक धक्कादायक बातमी किंवा धक्कादायक माहिती आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये असं घडलं की ग्रामसभा चहापान हा कार्यक्रम त्यांनी 1/12/2023 रोजी राबवला. तर त्यावेळी ग्रामसभा होती. तर त्या ग्रामसभेमध्ये 8,500 रुपये खर्च हा चहापानाचा तिथं नमूद करण्यात आला. दाखवला गेलेला नमूद करण्यात आला. तर त्या अर्जाच्या अनुषंगाने आपण त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर सदर प्रकरणामध्ये आपण काही ठराविक प्रश्न हे त्या माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती आपण. तर त्या माहितीमध्ये आपण असं विचारलं होतं की संबंधित ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या लोकांची नोंद. त्या अर्जाची तारीख सांगता येईल का आपल्याला? दिनांक 1/12/2023 1/12/2023 रोजी अर्ज ग्रामसभा झाली होती. अच्छा, ग्रामसभेची तारीख 1/12/2023 ची. त्याच्यानंतर अर्ज हा 7/5/2026 आहे. ओके, ते 5व्या मधला आहे आणि की आमचे मित्र यांनी अर्ज केला होता की सदर ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ होते त्या रजिस्टरची नोंद आम्हाला मिळावी, त्या हजेरी बुक मिळावं, त्या चहापानासाठी खर्च वापरण्यात आलेले मूळ बिल म्हणजे इनवाइस द्यावं, इनवाइस हा ते एक मिळावा असं आम्ही विचारलं होतं. परत संबंधित खर्चाची वाउचरची प्रमाणित प्रत मिळावी. सदर खर्चाचे पेमेंट कोणत्या माध्यमातून करण्यात आले, म्हणजे कॅश करण्यात आलं, UPI करण्यात आलं, काय करण्यात आलं, ह्याचे आम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे वगैरे आम्हाला डिटेल्स मिळावेत. ओके. सदर खर्चाची खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी, जेणेकरून चहा असेल किंवा त्यामध्ये नाश्ता असेल किंवा काय असेल, तर ह्या गोष्टींची आम्हाला त्याच्यामध्ये क्वांटिटी वाईज डिटेल मिळावी. ह्या सर्व गोष्टी त्यांना आपण सांगितल्यानंतर विचारल्या. सदर खर्चाची ऑडिट दरम्यान पडताळणी झाली असल्याची संबंधित ऑडिट रिमार्क व ऑडिट ऑब्जेक्शनची प्रत मिळावी. वरील सर्व माहिती प्रमाणित स्वरूपात उपलब्ध करून द्यावी अशी आपण त्यांना कायदेशीर माहिती आपण त्यांना उपलब्ध करून दिली, म्हणजे विचारली होती. तर सदर चहाचा खर्च हा कोणत्या निधीतून करण्यात आला? ओके, म्हणजे ग्रामच्या स्वनिधीतून करण्यात आला का कुठल्या आणखी वेगळ्या दुसऱ्या निधीतून करण्यात आला हे विचारण्यात आलं होतं. तर सदर माहितीच्या अनुषंगाने तर त्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीने हे उत्तर दिलं. हे ते बिल आहे माझ्यामध्ये, हे इनवाइस दिलेलं आहे. हे इनवाइस दिलेलं आहे, ह्याच्यावरती कोणतीही तारीख नमूद नाहीये. हे एक साधारण बिल बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये ग्रामसभेला 1700 कप चहा 8,500 रुपयाचं त्याच्यामध्ये बिल दिसतंय. चहापान खर्च समर्थ नाश्ता सेंटर यांच्या नावाने ते बिल आहे. बरोबर. तुम्हाला याच्यामध्ये आक्षेपार्ह मुद्दा नेमका काय? तर ह्याच्यामध्ये आमचा मूळ मुद्दा काय आहे, तर की त्या ग्रामसभेला 17 होते, म्हणजे प्रत्येकी 1 कप आपण पकडू. ह्याच्यामध्ये कुठल्याही चहा व्यतिरिक्त दुसरा कोणताही नाश्ता वगैरे असं काही यात नमूद केलेलं नाही. बरोबर. 8,500 फक्त आणि फक्त चहाच बिल आहे. त्या ग्रामसभेला त्यांनी चहा वाटले. 1700 कप जर चहा असेल तर तिथं 1700 लोक उपलब्ध असावेत. बरोबर. प्रत्येकी 1 कप प्रमाणे, एक व्यक्तीप्रमाणे. बरोबर. सदर माहितीप्रमाणे फक्त आम्हाला बिल देण्यात आलं. 1700 लोक उपस्थित होती याचा काही पुरावा होता का त्यांच्याकडे? सदर पुरावा मागितला असताना ती माहिती जाणून बुजून लपवण्यात आली. फक्त बिल देण्यात आलं. आपण माहिती काय विचारली होती की संबंधित ग्रामसभेची उपस्थिती नोंद म्हणजे अटेंडन्स रजिस्टरची प्रमाणित प्रत मिळावी. तर ग्रामसभेने दिलेली नाही, ग्रामपंचायतीने दिलेली नाही. मग ह्या विषयावरती जर कोणत्याही प्रकारचे तारीख नाहीये, 30/11/2023 हे बिल आहे. 30/11/2023 बिल आहे. आणि ग्रामसभा जी झालेली आहे त्याची तारीख किती आहे आपल्याकडे? 1/12/2023. म्हणजे कंप्लीट 1 महिन्याचा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे ग्रामसभा कधी झाली आहे? होच की, ते सांगतोय. असं काय झाला विषय, 1/12ला ग्रामसभा झाली आणि बिल आहे 30/11/2023. म्हणजे 1 महिना आधीचं बिल आहे. 1 महिना अगोदरचं आपलं 1 दिवस अगोदरचं बिल मिळालं.
म्हणजे ही सुद्धा फसवणूक आहे का? ही आर्थिक फसवणूक आहे का नाही? म्हणजे शासकीय आर्थिक निधीचा गैरवापर हा त्या ग्रामसभेमध्ये केला गेला आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. दुसरी गोष्ट की आमच्या माहितीप्रमाणे कोणत्याही ग्रामसभेला 100चा कोरम पूर्ण बऱ्यापैकी होत नाही. बरोबर. ह्या ग्रामसभेला आपण कन्सिडर करू की 300 लोक उपस्थित होते. बरं, त्या ग्रामसभेमध्ये सर्व त्यांचे ऑडिओ व्हिडिओ हे सगळे युट्यूबवरती ग्रामसभेमध्ये आहेत. त्या तारखेचे आहेत. मग त्या तारखेला त्या ग्रामसभेला 1700 लोक तिथे उपलब्ध होते का? हा आमचा प्रथम सवाल आहे. दुसरी गोष्ट, सदर अर्जाच्या संदर्भामध्ये आम्ही फलटण गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता किंवा त्यांना हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये उडवाउडवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना कारवाईची मागणी केली की सदर प्रकरणामध्ये ते म्हणे की 8500 हे नगण्य किंमत म्हणजे थोडीशी अमाऊंट आहे, पण हा आर्थिक व्यवहार ही फक्त सुरुवात आहे. आम्ही फक्त एक नमुना फक्त तुमच्यासमोर मांडला आहे. आता अजून भरपूर RTIच्या माध्यमातून उत्तर समोर येणार आहेत, तर ते आम्ही तुम्हाला ते वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करू. आमचे सहकारी मित्र यांनी त्यांना ग्रामसभेला किंवा ग्रामपंचायतीचे जे आपले ग्रामसेवक आहेत त्यांना काही प्रश्न विचारले असता ते माझ्या अधिकारात येत नाही, मी हे करू शकत नाही, मी हे का माझ्यावरती काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टीतून मी ते केलेलं आहे अशी त्यांची उत्तर BDO साहेबांची म्हणण्यापेक्षा ग्रामसेवकांचे कारवाई करा म्हणलं तर BDO साहेबांचे उत्तर येतं की तो माझ्या अधिकारात येत नाही, मी कारवाई करू शकत नाही. आता ह्या परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस हा आर्थिक व्यवहार जो आहे त्याच्यामधली तफावत आपण उघड केलेली आहे. बरोबर आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी आपण BDO साहेबांकडे गेला होता. हो. तिथेही तुमची कुठलीही दखल घेतली नाही. मग माहितीच्या अधिकारामध्ये आपण लोकायुक्ताकडे ह्याची तक्रार करणार आहात का? आम्ही प्रथम अपीलासाठी अपील केलेलं आहे. हा, सदर प्रकरणावरती आता काल आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सदर प्रकरणामध्ये जर आपण कोणती कारवाई घेतली नाही तर हे फक्त फलटणच्या विडणी गावातच चाललंय का? तर हे प्रत्येक आमच्याकडे आलेल्या 4-5 गावातील ही तक्रार आहे की असे आर्थिक गैरव्यवहार हे सुरू आहे. सदर ठिकाणी जे कोणी सरपंच असतील किंवा जे कोणी ग्रामसेवक असतील हे सगळेजण मिलीभगत करून हे सगळं करतायत. मग ग्रामस्थांना ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा माहिती न देणं, ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभार न करणं, ह्या गोष्टींच्या विरोधात आम्ही जर आवाज उठवले तर मग ह्याच्यामध्ये आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे का नाही? सरकारी अधिकारी आम्हाला उडवीची उत्तर देतात. गटविकास अधिकारी म्हणतात की मी कारवाई करू शकत नाही. ते आम्हाला म्हणतात की तुम्ही RTIच्या कायद्याप्रमाणे तुम्ही जी माहिती विचारली ती माहिती तुम्हाला आम्ही दिली आहे, मग तुम्ही आम्हाला अर्धवट माहिती दिली, पूर्ण माहिती दिलेली नाहीये. आम्ही विचारलेले 10 प्रश्न आहेत तुम्हाला, त्या 10 मध्ये तुम्ही आम्हाला फक्त एक उत्तर दिलं आहे. ह्या सर्व गोष्टी असताना ग्रामसभा 1 तारखेला होते, मग चहा 30 तारखेला लोक पिले का? 30 तारखेला एक दिवस आधीच चहा पिऊन गेले का लोक? बिल आदल्या दिवशीच दिलंय तुम्हाला? बिल आदल्या दिवशीच आहे, 30/11 आहे. आणि 1 तारखेला ग्रामसभा होती. 1 तारखेला ग्रामसभा झाली, 12व्या महिन्यातली 1 तारखेला. हो. आणि 11व्या महिन्यातलं 30 तारखेचं बिल आहे. हे ग्रामपंचायतीने दिले. त्यांचा हा दुसरा अर्ज आकस्मिक खर्च म्हणून दिलेला आहे. हा, याच्यावरती विडणी ग्रामपंचायतीचा शिक्का आहे. ही सदर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे. यावरती तुमचं नेमकं म्हणणं काय? आमचं म्हणणं एकच आहे की असे आर्थिक अपहार ह्याच्यासाठी आम्ही मोठी रक्कम, पण दुसरं प्रकरण आहे आमच्याकडे, पण आम्ही मोठ्या प्रकरण पण तुम्हाला दाखवू शकलो असतो, पण सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच्यामध्ये अजून भरपूर कागदपत्र आम्हाला मिळणं बाकी आहे, म्हणून आम्ही त्या विषयावरती आता बोलणार नाही. पण सदर प्रकरणामध्ये आम्हाला ही माहिती मिळालेली आहे. आमचं एकच म्हणणं आहे की ग्रामस्थांचा पैसा, लोकांचा पैसा, एक सामान्य नागरिकाचा पैसा हा कसा लाटला जातोय याचं जिवंत उदाहरण हे फक्त आम्ही तुम्हाला 8,500 रुपयातून. आणि फलटण तालुक्यातील सर्वात मोठं गाव हे विडणी गाव आहे. हे फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावरती कायम चर्चेत राहिलेलं गाव आहे. ह्या गावामध्ये एक लोकनियुक्त सरपंच आपण निवडून दिलेले आहेत. त्या गावच्या 17,000 लोकांनी तिथल्या बॉडीला निवडून दिलेलं आहे. त्या लोकांनी जर असे गैरव्यवहार करायचे असतील तर लोकांनी अशा लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची?
सदर प्रकरणामध्ये ज्या कोणी पक्षाचे ते सरपंच असतील किंवा ग्रामसेवक ज्या कोणाचे असते ज्यांच्या अंडर काम करतात, हे सदर ग्रामपंचायतीची बदनामी करत आहेत. त्यांना तिथला आर्थिक कारभार व्यवस्थित जमत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही फक्त एक नमुना म्हणून तुम्हाला चहापानाचं दाखवलं. आणि फलटण तालुक्यातील सर्वात जास्त निधी मिळवणारी ग्रामपंचायत ही विडणी ग्रामपंचायत आहे. ह्याच्यावरती वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतोय, माहिती घेतोय. पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत, अजून घडतीलही. याच अनुषंगाने आपण आपल्यासोबत जे तुमचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी हे माहितीच्या कार्यालयामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये सर्व उघड केलेले आहे, यांच्याशी बोलूया आपण. मध्ये आर्थिक पारदर्शकता नाही हे कसं समजलं? ज्यावेळी मी त्यांना RTI माहिती अधिकाराचा जो अर्ज केलेला होता, त्या अर्जामध्ये मी त्यांना सरळ सरळ विचारलं होतं की सदर खर्च कोणत्या निधीतून करण्यात आला आणि सदर खर्चासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी व प्रमाण. ज्यावेळेस सदर खर्चाचं तपशीलवार यादी व प्रमाण मी त्यांना मागितलं होतं, त्यावेळेस त्यांनी मला फक्त आणि फक्त चहा 1700 कप 5 रुपये दर 8,500 रुपये असे बिल झालेलं आहे, एवढंच मला बिल फक्त त्यांनी दिलं. याच्यामुळे त्या अनियमितता दिसून आलेली आहे. तसंच 30/11/2023 ती तारीखसुद्धा त्यांना व्यवस्थितपणे टाकता आलेली नाही. 30/11/203 असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. 2023 देखील तिथे व्यवस्थित नाही आहे. हां, दुसरी गोष्ट, मी त्यांना जे बिल मागितलं होतं ते जर बिल 1 वर्षाचं थकीत असेल तर प्रत्येक दिवसाचं दिवसागणिक त्यांना आपण प्रत्येक बिलं मागितली होती. त्यांनी प्रत्येक बिल न देता फक्त आणि फक्त एकच बिल दिलेलं आहे आणि ते एकाच दिवशीचं बिल आहे. जर वेगवेगळे बिलं असते तर वेगवेगळे त्याच्यामध्ये वाउचर बनवायला पाहिजे होते, ते बनवले गेलेले नाहीत. दुसरी गोष्ट, 30/11/23चं हे बिल आहे आणि जो ठराव झालेला आहे तो ठराव करताना त्यांनी 1/12/23ला केलेला आहे. त्याच्यामध्ये पण थोडीशी अनियमितता दिसत आहे. इथे 13.1 असं काहीतरी केलेलं आहे. तिथे पण थोडंसं त्यांच्याकडून ती चूक झालेली आहे की डायरेक्ट 1/12 पण तारीख नाही आहे, 13.1 असं काहीतरी केलेलं आहे. ते थोडंसं संशयास्पद होत आहे. ते जाणीवपूर्वक तशा पद्धतीचा फडसाळपणा केलाय असं तसं वाटतं. त्याच्यानंतर त्यांनी आम्ही ज्यावेळेस ग्रामसेवकांकडे गेलो त्यावेळेस ग्रामसेवकांनी हे उत्तर देण्यात आले की जो खर्च झाला आहे तो तर तुम्हाला दिलेला आहे, तुमच्या माहिती अधिकाराचं जे तुम्हाला उत्तर होतं ते तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पुढची कारवाई करू शकता. म्हटलं तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई कराल का? हां, तो माझा अधिकार नाही, तो माझा अधिकार नाही ते म्हटले. त्याच्यानंतर त्यांना लेखी स्वरूपात असं उत्तर द्या की तो तुमचा अधिकार नाही, असं मला लेखी स्वरूपात द्या. तर ते लेखी स्वरूपात मी देऊ शकत नाही, हे उत्तर मिळालं. त्याच्यानंतर आम्ही काल BDO साहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं, त्याचं माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की जे ग्रामसेवक म्हटले होते की हा अधिकार माझ्याकडे नाही. तर तो नाही म्हटल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये मला सांगा की ग्रामसेवक अशाशी म्हणतात तर हा अधिकार कोणाचा आहे? तर BDO म्हणतात तो अधिकार ग्रामसेवकांचा आहे, तो अधिकार माझा नाही. आणि कारवाई करण्याचा अधिकार ग्रामसेवकांचा आहे, माझा नाही, असे BDOंचं उत्तर आहे. आणि ग्रामसेवकांचं उत्तर आहे तो अधिकार मला नाहीच. BDOंना देखील हाच प्रश्न सांगितला, त्यांनी ते उत्तर दिलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं मला लेखी द्या, मी देऊ शकत नाही. म्हणजे ही उडवाउडवीची उत्तर आहेत आणि याच्यामुळे असं दिसत आहे की हे सगळे मिलीभगत आहेत की काय, आणि हे एखाद्याला पाठीशी घालतायत का, की यांच्यावरती कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा दबाव आहे. तुम्हाला एकंदरीत माहितीच्या अधिकारामध्ये काम करत असताना कोणत्या अडचणी येतात? ह्याच विषयाला अनुसरून ज्यावेळेस कागदपत्र तुम्ही काढायला गेला माहितीच्या अधिकाऱ्याला, त्यावेळेस अशी उडवाउडवीची उत्तर दिली जातात. BDO मग साहेबांच्याकडे गेला त्यावेळेस तुम्हाला उडवाउडवीची उत्तर दिली जातात. काही शाब्दिक चकमकी किंवा तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न किंवा तुम्हाला धमकी वजा काही फोन्स वगैरे येण्याच्या घटना घडलेल्या आहेत का? फोन्स आलेले आहेत, पण त्या फोन्समध्ये धमकी अशी नाही आहे. त्यांनी एकच सांगितलं, मला फोन आमच्या विडणी गावचे सरपंच सागर अभंग यांचाच कॉल आलेला होता, त्यांचं रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी धमकी दिली असं मी म्हणू शकत नाही, पण त्यांनी मला एक सल्ला दिला असेल असं म्हणू शकतो. त्या सल्ल्यामध्ये त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही पैसे कमवा, कोणत्याही बुरट्यांच्या नादी लागून मला काय त्रास देऊ नका. मग हा जर त्रास आहे तर हे मला चुकीचं वाटतंय, हे मी ग्रामपंचायतला विचारतोय, ग्रामसेवकांना विचारतोय, तुम्ही माझं कुठेही नाव घेऊ नका असे ते म्हणतायत. जर तुमचं नाव नाही घ्यायचं, तुम्ही सरपंच आहात तर मी सरपंचाचं नाव मला घेणं भाग आहे.
आणि मी ग्रामसेवकांकडे गेलो तर ग्रामसेवक म्हणतात मी कारवाई करू शकत नाही. मग जर तुमचं नावच घ्यायचं नाही तर मी नाव घेणार कोणाचं आणि ह्याच्यावरती कारवाई करणार कोणावरती, हा देखील मला प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं पैसा कमवा. तुमचं पैसा कमवा हा शब्द नक्कीच बरोबर आहे, त्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे. परंतु पैसा कमवा तो सरळ मार्गाने पैसा असावा असं मला सरळ सरळ वाटतं. आणि जर पैसा कमवा, जर तुम्ही जर हे 8,500 जर मला जर अफरातफर थोडीशी वाटत असेल तर ते मी गावात एक नागरिक म्हणून आणि गावचा एक सज्ञान नागरिक म्हणून मी ते विचारणं माझं कर्तव्य आहे. आणि ते जर विचारलं तर तुमचं जर त्याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार नसतील तर त्याची उत्तर तुम्ही अपेक्षितपणे व्यवस्थितपणे देणं हे भाग आहेत. आणि मला तो तुमच्याकडून अपेक्षा होती. पाठीमागची जी बॉडी होती त्याच्यामध्ये देखील घोटाळे होत होते, त्याच्यावरती देखील मी आवाज उठवलेला आहे. त्या कॉलमध्ये त्यांनी मला एक प्रश्न विचारला, 20 वर्ष तू काय झोपा काढत होता का? माझं आज वय आहे 28 वर्ष. मी 18 वर्ष काही करू शकत नव्हतो. राहिलेल्या 10 वर्षातच 18 वर्षानंतरच माणूस राजकारणात येतो किंवा त्याच्यानंतर त्याला अधिकार ते चालू होतात. आणि ते अधिकार ज्यावेळेस चालू होतात त्याच्यानंतर मी लगेचच एका दिवसात तर करू शकत नाही. आणि ज्यावेळेस 2017 ते 2022 हे डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखाली जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या बॉडीवरती किंवा त्यांचे पदाधिकारी होते, जे सदस्य होते, यांच्यावरती देखील मी RTIच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे. त्यांचे देखील भ्रष्टाचार उघडकीस आणलेले आहेत. त्यामुळे माझ्यावरती अशा आरोप जे तुम्ही करताय की तुम्ही बुरट्यांच्या नादी लागू नका. बुरटे म्हणजे नक्की कोण, त्याचं उत्तर मला काही अजून मिळालेलं नाही. तरी म्हणजे मला एक म्हणायचं आहे, बुरट्यांच्या नादी लागून हे जे करतोय ते कोणाच्या नादी लागून करत नाही आहे, तर ते मी माझ्या वैयक्तिक जीवावरती करत आहे. आणि आम्ही आम आदमीच्या पार्टीच्या माध्यमातून ह्या गोष्टी करतोय किंवा ह्या उघडकीस आणतोय. आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आजपर्यंत फलटण तालुक्याचा पूर्ण इतिहास आहे की हे फक्त 2च व्यक्ती काम करतात आणि ते पूर्णपणे प्रामाणिक काम करत आहेत. कुठेही त्यांचं म्हणजे कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कुठेही सेटलमेंट सापडणार नाही. आणि एवढं प्रामाणिक काम करत असताना असे दबाव आम्हाला खूप आले आणि खूप येणार आहेत आणि पुढे काही होऊ शकतं. पण त्या गोष्टींना आम्ही कधी जुमानलो नाही, जुमानणारही नाही. तुम्ही या प्रकरणातून पारदर्शकतेची मागणी करताय, संघर्षाचा तुमचा रस्ता आहे आणि सज्ञान नागरिक म्हणून संविधानिक लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. आणि तालुक्याला एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न करताय. तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या बाबतीत निश्चितपणे अडथळे येत राहणार आहेत, अडथळे येणार 100% येणार आहेत. पोलीस प्रशासनाची काही आपण मदत घेतलेली आहे का? आजपर्यंत तर काही मदत घेतलेली नाही, तशी गरज देखील वाटत नाहीये. ज्या दिवशी गरज वाटेल त्या दिवशी पोलीस प्रशासन मदत करेल अशा अपेक्षा आहे. कारण पोलीस प्रोटेक्शन किंवा पोलीस प्रशासन हे कोणाच्या दबावाखाली काम करतं असं म्हणजे आम्हाला तर आजपर्यंत कधी वाटलेलं नाही. आणि पोलीस प्रशासन हे योग्य माणसाला योग्य तो न्याय देईल आणि ते कधी कोणावरती गैरव्यवहार किंवा गैरप्रकारचं कोणतेही काम करणार नाही असं म्हणजे आम्हाला पोलिसांवरती एवढा विश्वास आहे की आज ते सदरक्षणाय खलनिग्रहानाय जसे म्हणतात तसं ते प्रत्येकालाच चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन देऊ शकतात. जिथे जिथे चूक होती तिथे ते नक्कीच ते मदत करतील. जर आम्ही चुकीचं असेल तर आमच्यावरती देखील ते कारवाई करू शकतात आणि जर समोरचं चुकीचं असेल तर त्याच्यावरती कारवाई करू शकतात. असं एवढा विश्वास पोलिसांवरती तर आहे, अजून तरी आहे. तालुक्यात अशा अनेक RTI कार्यकर्ते आहेत जे अशा पद्धतीनं काम करत असतात, परंतु त्यांना सुद्धा तुमचं एक आदर्शवत असं काम जे आहे ते प्रेरणादायक आहे. त्यांना काही संदेश देऊ इच्छिता का तुम्ही? RTI कार्यकर्त्यांना एक संदेश देऊ इच्छितो किंवा देण्याची माझी एक इच्छा आहे. RTI कार्यकर्ता म्हटलं की त्या कार्यकर्त्याचं आज नाव पूर्णपणे खराब झालेलं आहे, एक विलीन झालेलं आहे. त्याच्या नावाखाली एक RTI कार्यकर्ता म्हटलं की त्याला थोडंसं पाठीमागे पण एक आपल्या सुप्रीम कोर्टाचा जो निषेध झाला होता पाठीमागे की झुरळ आहेत अशा प्रकारचे जे उत्तर मिळालं. असंच RTI कार्यकर्ता म्हटलं की त्याला कोणीही किंमत देत नाही, त्याला काही काम नाही म्हणून तो हे उद्योग करतो. आणि RTI कार्यकर्त्यांनी काय केलेलं आहे की अर्ज द्यायचे, अर्ज दिल्यानंतर त्यांचं एक बोलवणं येतं, एक मिटिंग होते, त्याच्यानंतर काही चर्चा होतात आणि त्याच्यातून सेटलमेंटचा मार्ग काढला जातो. जर RTI कार्यकर्त्यांनी जर हा पूर्णपणे सेटलमेंटचा जो मार्ग आहे हा जर पूर्णपणे बंद जर केला आणि RTI कार्यकर्त्यांनी जर पूर्णपणे प्रामाणिक काम जे काय होईल ते होईल पण मी हा भ्रष्टाचार उघडकीस आणणारच अशा स्वरूपात ठामपणे जर काम केलं, आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कायदा दिलेला आहे, तो कायदाच्या अनुषंगाने जर काम व्यवस्थितपणे जर केलं तर असे कोणतेही कुठेही जुमानण्याची गरज नाही.
असं मला तर डायरेक्ट वाटतं. त्यामुळे त्यांनी कुठेही सेटलमेंट न करता प्रामाणिक काम करावं. जे सेटलमेंट करतात त्यांच्यामुळे प्रत्येक आरटीआय कार्यकर्त्याचं जे प्रामाणिक आहेत त्यांचं देखील नाव आज खराब झालेलं आहे. धन्यवाद. आपण आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली आणि विडणीच्या ग्रामपंचायतमध्ये जी पारदर्शकतेचा अभाव असण्याचा आपण गोष्टी उघड केलेल्या आहेत, हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. संविधानिक लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे प्रामाणिक काम करणारे लोक आपल्याला कमी पाहायला मिळतात. याच्यावरती आपण लोकायुक्तकडे गेलेला आहे, तिथे काय होतं या आणि फलटण तालुक्यामध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे आपण घेऊया. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा विषय मांडला त्याबद्दल आभार आहे.